व 10 स्टँडर्ड स्टार्ट आहे ना. हां बघा, सराव संच प्रॅक्टिस सेट 3.3 10 स्टँडर्ड 10वी बरोबर. हे बघा 10 स्टँडर्ड आहे, प्रॅक्टिस सेट 3.3. फर्स्ट टर्म पहिले पद त्यांनी दिले आपल्याला किती 6. पहिलं पद ए बरोबर काय किंवा T1 बरोबर, याला T1 पण बोलतात. T1 बरोबर 6 पहिलं पद, आणि डिफरन्स D 3 आहे. तर S27 तर अशा 27 पदांची बेरीज काढण्याला सांगितले त्यांनी. पहिलं पद काय 6 त्याने दिले आपल्याला, काय दिले ॲक्टिव्हिटी दिलेली. मग दुसरं पद काय येईल 6 + 3 9 ना, असं येईल 6 + 3 9 + 3 12 12 + 3 15 असे किती आहे तर 27 S27 बरोबर. 27 पदांची त्यांनी बेरीज काढायला सांगितलेली आहे. मग आपल्याला त्यांनी हे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे फॉर्म्युला दिला आहे बेरजेचा फॉर्म्युला. SN = N/2 ब्रॅकेटमध्ये 2A + N - 1 × D बरोबर. 2A आपल्याला फिल इन द ब्लँकसाठीला त्यांनी ठेवलं आहे. बघा S27 बरोबर Nच्या जागी किती लिहायचे आहेत आपल्याला 27 पद आहेत म्हणून Nच्या जागी 27 27 लिहायचं. 27/2 ब्रॅकेटमध्ये 2 × A चे व्हॅल्यू आहे 6. बघा फर्स्ट टर्म किती आहे 6 प्लस Nच्या जागी 27 -1 × डिफरन्स 3 बरोबर. सगळ्यांचे हे लिहिलं व्हॅल्यू लिहा आता. S27 बरोबर 27/2 6 2 12 प्लस 27 - 1 27 - 1 26 26 × 3 किती येतं 3 6 18 1 कॅरी 3 2 6 6 + 1 7 78 किती आलं 78. S27 बरोबर 27/2 हा 12 ॲज इट इज तसंच लिहायचं आहे 12 अधिक यांचे मल्टिप्लाय केलेला 78 लिहा. आता 78 + 12 यांची बेरीज करा सम, ती 90 येतं किती 90. 27/2 × 90. आता या 90ला 2 डिवाइड करा बरोबर. 90ला 2 भागलं तर 45 येतं उत्तर, आणि पुढचे 27 येतात म्हणजे 27 × 45 करा. इथं किती आन्सर येतं बघा 1215 1215. लक्षात आलं. पहिल्या 27 पदांची बेरीज सम ऑफ 27 टर्न ऑफ सिक्वेन्स B 1215 आहे. सेकंड हे बघा इथे लिहून झालं. आता सेकंड काय त्यांनी सांगितलं बघा, पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काय सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर. इव्हन शब्द नाही बघा तुमच्या पुस्तकामध्ये, इव्हन शब्द नाही बरोबर. तिथे तुम्ही इव्हन लिहा समसंख्या. सम ऑफ फर्स्ट 123 नॅचरल नंबर असं आहे, इव्हन नंबर लिहा समसंख्या. समसंख्यांची बेरीज करूया. समसंख्या तर लिहूया आपण 2 4 6 8 ... लास्ट 2n बरोबर, म्हणजे 23 आहे. फर्स्टला T1 नाव द्या, T2 T3 T4 बरोबर. हां म्हणजे ए बरोबर काय आला, ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 2. D बरोबर याच्यातला डिफरन्स. इव्हन नंबरमधला समसंख्यांचा फरक किती असतं 2. बघा 4 - 2 किंवा 6 - 4 8 - 6 लक्षात आलं किती येईल डिफरन्स 2. आणि अशा संख्या किती दिल्यात त्यांनी 123 संख्यांची त्यांनी बेरीज करायला सांगितलं. मग आपल्याला बेरजेचं सूत्र पाठ करायला पाहिजे. हे बेरजेचं सूत्र आहे बघा, लक्षात आलं. हे बेरजेचं सूत्र तुम्ही पाठ करायचं आहे. काय बेरजेचं सूत्र आहे SN बरोबर N/2 2A + N - 1 × D राईट. आता यांच्या जागी किती लिहायचं आहे 123, कारण 123 नंबर आहेत. 123/2 ब्रॅकेटमध्ये 2 × A ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 123 - 1 123 वजा 1 आणि D ची व्हॅल्यू आहे 2. लक्षात आलं. 123 ॲज इट इज तसंच लिहा, 2 पण तसंच लिहा. 2 × 2 किती झाले 2 2 4 प्लस
123 मायनस 1 किती होतात 122. 122 इंटू 2 हा 2 आहे डिफरन्स मधला. 122 इंटू 2 किती होतात बघा 122च्या दुप्पट 244. 244. 244 प्लस 4 करा. हे अशी यांची दोघांची बेरीज करा 248 येतं. 123/2 तसंच 248 ला 2 न डिवाइड करायचं आहे. 2 1 जा बघा इथं भाग घालवा. बे के बे बे के बे बे दुनी 4 बे चौक 8 124. 123 गुणिले 124. लक्षात आलं. तुम्ही करून बघा. गुणाकार तुम्हाला यायला पाहिजे, बेरीज यायला पाहिजे, वजाबाकी यायला पाहिजे. या गोष्टी साध्या आहेत त्या तुम्हाला यायला पाहिजे. 123 इंटू 124 खरोखरच आन्सर एवढे येते का बघा जरा करा. 15,252. लक्षात आलं. हा सेकंड झाला. आता थर्ड बघा काय दिलंय त्यांनी. थर्ड आहे बघा. सम ऑफ इव्हन नंबर बिटवीनला महत्व आहे. बिटवीन 1 to 350 काय 1 ते 350 मधील समसंख्या. इथं पण दिलंय समसंख्यांची बेरीज काढायला सांगितले. पण अट काय आहे त्यांची 1 ते 350 मधील म्हणजे 1 पण सोडून द्यायचा आणि 350 पण सोडून द्यायच्या. त्याच्यातल्या आतल्या संख्या घ्यायच्या. पण त्या कुठल्या संख्या घ्यायच्या इव्हन नंबर समसंख्या. बरोबर. समसंख्या कुठल्या आहेत बघा 2. 1 नंतरची समसंख्या आहे 2 4 6 8 10 12 14 16 असा. लास्ट किती संख्या येईल 348 348. कारण 350 पण येतं पण ती घ्यायला नाही सांगितली त्यांनी. का त्यांनी इथं सांगितले बघा सम ऑफ इव्हन नंबर बिटवीन बरोबर 1 to 350 1 ते 350 मधील संख्यांची बेरीज. म्हणून 350 घ्यायचा नाही, त्याच्या अलीकडची संख्या घ्यायची 348. लिहा आता. ए बरोबर लिहा. ए म्हणजे काय फर्स्ट टर्म 2 झालं लिहून. डिफरन्स काढला आपण. समसंख्येतला डिफरन्स 2च असतो बघा. 4 वजा 2 2 6 वजा 4 2 बरोबर. 8 वजा 6 पुढची संख्या वजा पाठीमागची संख्या करतोय आपण डिफरन्स काढण्यासाठी. 10 वजा 8 किती येईल म्हणजे डिफरन्स 2 आला. आता ह्या एकूण संख्या लास्टची संख्या आपल्याला दिली त्यांनी आपण काढली 348. पण ह्या टोटल संख्या किती आहेत ते काढायला पाहिजे. याचा अर्थ काय n बरोबर हाऊ मच म्हणजे या संख्या टोटल किती आहेत. ही पहिली संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 348 पर्यंत किती संख्या होतील ते काढण्यासाठी n आहे. बघूयात. म्हणजे TN चा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. पहिले सूत्र TN = a + n - 1 × d. आता TN च्या जागी हे 348 लिहायचे म्हणजे हे 348 कितवं पद आहे हे आपण या सूत्रानं काढू शकतो. लक्षात आलं. म्हणजे TN च्या जागी लिहिलं 348 = a ची व्हॅल्यू लिहा फर्स्ट टर्म 2 प्लस n काढायचं आहे आपल्याला म्हणून तो तसंच लिहायचा n - 1 d. d च्या जागी डिफरन्स लिहा 2 काढलेला. लक्षात आलं. आता 348 करा. इकडचे 2 इकडं आणा. प्लस 2चं काय होईल -2 = 2 × n 2n 2 × 1 -2. आता 348 - 2 करा. किती येईल यांचा आन्सर 348 - 2चं 346. 48 मधून 2 गेले 46 ना. 346 परत इकडचं राईट हँड साईडचं -2 इकडं आणा +2 होईल. 346 + 2 = 2n. आता पुन्हा करा. 346 + 2 किती येईल 348. 348 इकडे 2 डिवाइड मल्टिप्लाय बघा इकडे येऊन तो इथला 2 इथं आला. 348 / 2 करा. किती आन्सर येतं बरं. तुम्हाला येत नसेल तर असं करा काय नाही होत. 348/2 2 1 जा 2 बघा 3 - 2 1 नंतर 4 लिहायचे आहेत. 2 7 जा 14 गेला. परत 8 लिहा इथं. 2 4 जा 8 म्हणजे किती आन्सर आलं 174. म्हणजे ह्या एकूण संख्या 2 4 6 8 10 12 14 बरोबर. या 2 अंकी संख्या झाल्या. नंतर 3 अंकी संख्या येतील 100 102 104 106
नंतर 200, 202, 204, 206, 208, नंतर 300, 302, 304, 308 अशा करत 348 पर्यंत एकूण संख्या किती होतील? 174. समजलं? या टोटल संख्या काढल्या आपण. आता यांची आपल्याला सम त्याने सांगितली, बेरीज. बरोबर? म्हणजे हा आपल्याला सूत्र लिहिणं आवश्यक आहे. बघा SNचं फॉर्म्युला. बरोबर? आता या SNच्या फॉर्म्युलामध्ये जिथं N आहे तिथं 174 लिहायचं आपल्याला. बरोबर? इथं बघा S, इथं लिहा S 174 म्हणजे 174 पदांची बेरीज. यांच्या जागी लिहा 174 डिवायडेड बाय 2 लिहिलं. नंतर T1 लिहा. हा फॉर्म्युला दुसरा आहे, दोन फॉर्म्युला आहेत SNचे. T1 म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला माहिती आहे 2 आणि लास्ट टर्म पण माहिती आहे आपल्याला 348, म्हणून हा साधा फॉर्म्युला आहे. T1 प्लस TN N/2 ब्रॅकेटमध्ये T1 प्लस TN. T1 आहे पहिलं पद 2, TN आहे 348, 348 प्लस 2 करा 350, 48 मध्ये 2 मिळवले 50 होतील. 350 बरोबर गुणिले 174ला 2 न भागलं. इथं भागा तुम्हाला येते का बघा. बे 8 16 8 बे 8 16, मग 17तून 16 गेले, 1 राहिला म्हणजे इथं 14 होतील. बे 7 म्हणजे किती येईल? 87 इंटू 350 करा किती येतं बघा. 30,450 किती? 30,450 ओनली. बरोबर? हा थर्ड एक्झाम्पल सॉल्व झाला. आता फोर्थ एक्झाम्पल काय दिले बघा. एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आहे आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. बघूया आपण. 19 टर्न बी 52 किती? 19वे पद बघा 19 आहे. 19वे पद किती दिले त्यांनी? 52. आणि 38 टर्न किती दिले आहे? म्हणजे 2 पद दिलीत. 19वे पद या सिक्वेन्स मधलं 19वे पद अशा प्रकारच्या आणि 38वे पद दिले 128. तर आपल्याला त्यांनी 56 पदांची बेरीज विचारली. सम ऑफ 56 टर्म. बघा आता मग 19 टर्म आहे म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायला पाहिजे TNचा. बरोबर? पाठ झाला असेल सर्वांचा. TN = A + N-1 × D. मग यांच्या जागी आता 19 लिहा, कारण 19वे पद आपल्याला काढायचं आहे म्हणून यांच्या जागी 19 लिहिलं. A तसंच लिहा. परत यांच्या जागी 19 लिहा. 19 वजा 1 आणि D तसंच लिहा. पण 19वे पद आपल्याला किती दिले? 52, म्हणून 19च्या जागी 52 लिहा. 52 = A + 19 - 1 18D. याला एक इक्वेशन नाव द्या. इक्वेशन फर्स्ट. A + 18D = 52 हा झाला इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन ह्याच्यावरून दुसऱ्यावरून काढूया. 38 टर्म किती दिले आहे? 128. बरोबर? म्हणजे इथं TNचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. TN = A + N-1 × आता यांच्या जागी किती लिहायचं? 38. A तसंच यांच्या जागी 38 - 1 D तसंच. पण T38चा आन्सर किती दिले आपल्याला त्यांनी? 128. 128 बरोबर A + 38 - 1 37D. हा झाला सेकंड इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन एका खाली एक देऊया. बघा इथं A + 18D दिसतं ना, = 52. आणि हा इकडचा लिहिला A + 37D = 128. एक सामायिक समीकरण झाली, सायमल्टेनियस इक्वेशन. करा बेरीज. A + A 2A 18D + 37D. बघा 8 + 7 15, 15 5 चला 1 3 आणि 1 4 आणि 1 बरोबर. 55D = 8 + 2 10 1 कॅरी 2 + 1 3 5 + 3 8 आणि 1 ॲज इट इज. दिस इज थर्ड इक्वेशन. दोन इक्वेशनची बेरीज केली आणि आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय बघा. S57 सांगितलंय. मग S57 सांगितलंय तर काय लिहायचं आहे बघा पुढं. S57 लिहा. SNचा फॉर्म्युला लिहा. बरोबर? SNचा फॉर्म्युला काय बघा. N/2 2A + N-1 × D. आता यांच्या जागी 56 लिहायचं आपल्याला, कारण 56 पदांची बेरीज त्यांनी आपल्याला विचारलेली आहे.
एस 56 इज इक्वल टू एनच्या जागी लिहा 56 अपॉन 2a प्लस एनच्या जागी पुन्हा लिहा 56 मायनस 1 डी ॲज इट इज. 56ला 2 डिवाइड केलं तर 28 येतं, कारण 28 2 56 आहे. 28 2 आर 56 बरोबर. म्हणजे 56ला 2 भागलं तर उत्तर किती आलं, त्याच्या निम्मे 28. 2a ॲज इट इज. 56 मायनस 1 किती होतात 55d. मग 2a प्लस 55dचा आन्सर पाठीमागं दिलेला आहे बघा 180. आपण काढलंय बेरजेच्या स्वरूपात. दोन इक्वेशनची बेरीज केली ना आपल्याला 2a अधिक 55d बरोबर 180 मिळाले. ह्याच्याऐवजी आपण 180 लिहूया, कारण ह्याचा आन्सर 180 आहे. आता 28 इंटू 180 करा तुम्ही, किती आन्सर मिळते 5040. करून बघायचं आहे तुम्ही. 180 गुणिले 28 करा. लक्षात आलं. आणि एवढं उत्तर येते का बघा, जरा डोक्याला चालना मिळू द्या. सम ऑफ 56 टर्म लास्ट. आता फिफ्थ बघा काय दिलंय त्यांनी, मराठीमध्ये मी वाचतो बघा. 1 व 140 यांच्या दरम्यान 4ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, हे काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा. म्हणजे आपल्याला त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सम ऑफ नंबर्स बिटवीन 1 to 140. त्यांनी काय सांगितलं बघा, बिटवीन म्हणजे 1 पण घ्यायचा नाही आणि 140 पण घ्यायचा नाही, त्याच्यातल्या आतल्या संख्या घ्यायच्या, मधल्या संख्या घ्यायच्या की त्या डिव्हिजिबल बाय 4 आहे बघा. 4ने भाग जातील बरोबर. 4ने भाग जाणाऱ्या 1 ते 140च्या दरम्यानच्या संख्या आपण पहिल्यांदा काढूया, मग बेरीज करू. बघा 1 ते 140च्या दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 4चा पाडा होईल. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 वाढत जाणार आहे ते कितीपर्यंत 140च्या आत, म्हणजे 136 हे लास्ट टर्म येईल. लक्षात आलं. कधी कधी काय सांगतात त्यांनी 4ने भाग जाणाऱ्या पण 2 अंकी संख्या, म्हणजे ह्या 2 अंकी संख्या बोलला तर ह्या 2 संख्या कट होतील. 12 पासून आपल्याला लिहायला लागेल. 2 डिजिट नंबर बोलले तर काय समजलं. पण असं त्यांचं काय म्हणणं नाही. त्यांनी काय सांगितलं आहे 1 ते 140च्या दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या आपल्याला संख्या काढायच्या आहेत. आपण 4चा टेबल लिहिला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16 बरोबर. असं करत लास्ट संख्या किती आली 136. आता ही किती संख्या आहेत ह्या काढायच्या आपल्याला. ए बरोबर लिहूया 4, डी बरोबर 4चा पाडा असल्यामुळं डिफरन्स 4च येईल, आणि TN बरोबर 136 लिहायला पाहिजे, कारण लास्टची संख्या ही 136 आहे. मग ही कितवी संख्या आहे ती काढायची आपल्याला. म्हणजे पुन्हा TNचा फॉर्म्युला वापरायला बघा. हा TN इज इक्वल टू, लक्षात आलं. हा कशासाठी फॉर्म्युला वापरायचा, ती लास्टची संख्या कितवी आहे, ही पहिली संख्या, ही दुसरी, ही तिसरी, चौथी, अशी लास्टची संख्या कितवी आहे ते काढण्यासाठी हा फॉर्म्युला. मग TNच्या जागी लिहा 136 इज इक्वल टू A, तसंच लिहा 4 प्लस n मायनस 1, तसंच लिहा. डीच्या जागी 4 लिहा, डिफरन्स 4 आहे आपला. 136 तसंच लिहिलं 4 प्लस 4 इंटू n, 4n, 4 इंटू 1 मायनस 4. आता प्लस 4 आणि मायनस 4 कॅन्सर, म्हणजे राहिला काय फक्त 4n. मग इकडचे 4 मल्टिप्लाय आहे ते इकडं येऊन डिवाइड करूया. कशाला 136च्या खाली 4 लिहायचे. आता 136ला 4 भागा, बघा 34 आन्सर येते काय 136 डिवायडेड बाय 4. 4 3 जार 12, 13 मायनस 12 1 6, 4 4 जार 16 बरोबर. हा पार्ट वेगळा आहे. 34 आहे आन्सर. म्हणजे ह्या 4 8 12 16 ह्या संख्या 136 पर्यंत किती आहे टोटल 34, 34 आहेत संख्या. लक्षात आलं. आता फॉर्म्युला 34 संख्यांची बेरजेचं करूया. हा फॉर्म्युला लिहूया. SNचा फॉर्म्युला आहे हा, SNचा बरोबर. पण SNचा फॉर्म्युला न लिहिता मी काय केलंय, डायरेक्ट त्याच्यात किमती टाकल्यात. Nच्या जागी किती लिहायचं आहे 34, Nच्या जागी किती 34 डिवायडेड बाय 2, इथं आहे n अपॉन 2 इंटू 2a आहे. इथं a म्हणजे पहिली संख्या किती आहे 4 प्लस n मायनस 1, Nच्या जागी किती लिहायचं आपल्याला 34 मायनस 1, आणि डीच्या जागी किती लिहायचे 4, डी म्हणजे डिफरन्स आहे. 34ला 2 डिवाइड केला आन्सर येतं त्याच्या हाफ 17, 4 2 जा 8 प्लस 34 मायनस 1 33, 33 इंटू 4 करा
17 लिहिलं ॲज इट इज, 8 तसंच लिहिलं. 33 इंटू 4 बघा, 4 3 जा 12, 1 कॅरी, 4 3 जा 12 प्लस 1 30. 132 येतात. 132 मध्ये 8 मिळवा. 140 गुणिले 17 करा, 17 राईट. 140 इंटू 17 किती होतात? 2318. लक्षात आलं? म्हणजे 34 पदांची बेरीज किती आली? 2380. बरोबर. सगळ्यांनी हे लिहायचे आहेत, मी वह्या बघणार आहे, लक्षात ठेवा.